देवाने दिलेला आहे, ते अकाली मरण नाही. ते असंच पाप केल्यामुळे मरण आलेलं आहे, ते तर आपल्याला पार पडावं लागते. पण अकाली मरण येणार नाही. 30 मध्ये, 35 मध्ये, 40 मध्ये, 45 मध्ये, इथं चुकलं तिथं चुकलं, हे असलं अकाली मरण आपल्याला येणार नाही. कारण आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे, येशूच्या बॉडीचे मेंबर आपण झालेला आहे, म्हणून बिनधास्त जीवन आपण जगू शकतो. अधोलोकाचं काही चालत नाही. कारण आपल्यामध्ये येशूची भाकर आहे, आपल्यामध्ये प्रभूचं रक्त आहे. काय आहे आपल्यामध्ये? ते करोना बी आला, ते करोना बी तुम्हाला घेऊन जाणार नाही. करोना वापस आपल्या आपल्या बॉडीतून निघून जाईल, दुसरं घर शोधत. हालेलुया. कारण तुम्ही आता पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. मला हालेलुया. कारण 3:16 मध्ये दिले की तुम्ही आता पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. कारण येशूचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. जर तुम्ही वचनाला किंमत देताय तर तुम्ही मंदिर आहात. जुन्या करारामध्ये मंदिर होतं, कसं एका कोपऱ्यावर असायचं, अंगण असायचं, पवित्र स्थान असायचं, अतिपवित्र स्थान असायचं. हालेलुया. ते निवासस्थान होतं जुन्या करारामध्ये. आता देव मला त्या डब्यात राहायची आता मला गरज नाही. आता मी मनुष्यामध्ये राहणार. ज्या मनुष्याला मी घडवलंय त्या जिवंत मनुष्यामध्ये मी आता राहणार. पवित्र आत्मा बनून जेव्हा पेंटेकॉस्टलच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला, आज तुमच्या आमच्यामध्ये परमेश्वर